नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज आहे ना मी सफेद वाटाण्याची उसळ बनवणार आहे, ग्रेव्हीवाली। तर सगळ्यात पहिलं मी आहे ना 3-4 कांदे घेतलेले आहेत। कांदे मस्त असं बारीक चिरून घेतलेले आहेत, म्हणजे त्याला आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे। आपल्याला ग्रेव्हीसाठी मी हे कांदे बनवते। मला आहे ना ऑर्डर होती सफेद वाटाण्याची उसळ आणि पुऱ्यांची ऑर्डर होती, त्यासाठीच मी हे बनवते। तर बघा मी कसं बनवते, म्हणलं तुमच्यासोबत पण ही भाजी शेअर करावी म्हणून आज मी बनवायला घेतलेली आहे। तर आता सगळ्यात पहिला आपण कांदा टाकायचा आहे। कांदा मस्त असं तेलामध्ये लाल होईपर्यंत फ्राय करायचा आहे। तर आता इथं बघा कांदा आपला लाल झालेला आहे, आपण त्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे। आणि आहे ना इथं आता मी एक तुम्हाला ट्रिक सांगते ना, ओलं खोबरं आणि सुकं खोबरं ग्रेव्हीसाठी वापरलात ना तुम्ही, त्याची टेस्ट बघा खूप छान लागते भाजी ओलं खोबरं आणि सुकं खोबरं टाकल्यावर। आणि नुसतं ओलं खोबरं टाकलं तरी पण चांगली लागते, पण ह्या दोन्ही कॉम्बिनेशन करून बघा खूप छान लागते। तर मी इथं ओलं खोबरं पण घेतलेलं आहे आणि सुकं खोबरं पण घेतलेलं आहे। माझ्याकडे सुकं खोबरं पहिलंच भाजून घेतलं होतं मी, तरी पण त्याला थोडंसं तेलामध्ये फ्राय केलेलं आहे। आता हे सगळं कांदा, ओलं खोबरं, सुकं खोबरं, कोथिंबीर, टमाटर, आलं लसूणची पेस्ट हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे। आता इथं आहे ना मी तेल ठेवलेलं आहे टोपामध्ये। आता मला भाजी जास्त बनवायची होती, त्या हिशोबाने मी मोठा टोप ठेवलेला आहे आणि टोपामध्ये तेल टाकलेलं आहे। थोडेसे जिरे, तेजपत्ता आणि हा आपल्याला वाटलेला मसाला टाकायचा आहे। आणि इथं मसाला मस्त तेलामध्ये फ्राय झाला की आपल्याला हे बाकीचे मसाले टाकायचे सुक्केवाले। त्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, मीठ, धण्याची पावडर, गरम मसाला हे सगळं घेतलेलं आहे। मस्त तो तेलामध्ये फ्राय करून घेतलेला आहे। आणि आता शिजवलेले वाटाणे होते, त्याला थोडंसं मीठ टाकून मी शिजवून घेतलं होतं। ते मस्त असं त्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकून तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता। मी बघा असं बनवलेली आहे। खूप छान अशी भाजी झाली होती, खूप सुंदर अशी भाजी झाली होती। तुमच्या घरात कोणता मोठा प्रोग्राम असेल तर तुम्ही ही भाजी नक्की बनवा आणि खरंच खूप टेस्टी होते भाजी। आणि मी पुऱ्यांसोबत बनवलेली होती, मला ऑर्डर होती ते। तर मी त्या ज्यांना दिली ऑर्डर ना त्यांना पण ही भाजी खूप आवडली। तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि या तुम्ही पण खायला। मस्त असं वाटाण्याची उसळ आहे, पुरी आहे, मस्त असं जेवण झालेलं आहे। चला तर मग बाय।